या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। विषय स्लॉटर हाऊस परिसरातील पाणी समस्या। स्लॉटर हाऊस किसान दुकान परिसरात गेल्या 4 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या नागरिकांना त्रास होतोय। वारंवार अधिकाऱ्यांना परिस्थिती लक्षात आणून दिली असताना देखील झोन क्रमांक 8 चे अधिकारी नेहमी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। अशा प्रकारचं वर्तन एक प्रकारे मानसिक त्रास देण्याचं काम करतंय। हे सर्व पाहता आज स्लॉटर हाऊस परिसरात नेहमीप्रमाणे पाणी न आल्यानं स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी हे सर्वजण जमाव करून झोन क्रमांक 8 विभागीय अधिकारी श्री क्षीरसागर साहेब यांच्या संदर्भात तक्रारी त्यांनी सांगितल्या। त्यांचे स्पष्ट आरोप आहेत की स्थानिक नागरिकांच्या समस्या हे अधिकारी समजून घेत नाहीत। आजूबाजूला लोकप्रतिनिधींच्या दबावाला पडून ते काम करत नाहीत, कारण शेजारी आजूबाजूला 100 मीटरच्या परिसरात पाणी व्यवस्थित मिळतं, मग आम्हाला पाण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो, असा प्रश्न तेथील नागरिकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे झोन क्रमांक 8च्या अधिकाऱ्यांची बडतर्फी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी पूनम गेट समोर ही आंदोलन करणार असल्याचंही नागरिकांनी यावेळी सांगितलं। जय श्रीराम। मी प्रकाश सिद्धराम असते, स्लॉटर हाऊस येथील नागरिक आहे। हे झोन क्रमांक 8 याच्या आधी लांबकाने साहेब, काही 2-3 साहेब होते जे नामांकित होते, इथं अधिकारी म्हणून होते। गेल्या 3 वर्षापासून यांच्यापाशी आम्ही चक्रा मारतो, तर पाणी केवळ पिण्यासाठी 2 घूट पाण्यासाठीच आम्ही चक्रा मारतो, पण ते सुद्धा त्यांना सोय करता येत नाही। आता आमचा प्रभाग सोडून आजूबाजूच्या सर्व प्रभागामध्ये पाणी व्यवस्थित सुरळीत चालतो, फक्त आमच्याही एकाच प्रभागामध्ये पाणी वेळेवर मिळत नाही। आता राहिला विषय, हे अधिकाऱ्यांचा ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस उलट काही एक विषय सांगून इथून पाठवून देण्याचा कार्यक्रम नियोजित नेहमीप्रमाणे ठरलेला असतो। आजही त्याप्रमाणे त्यांनी एक ग्वाही दिली की आम्ही येऊन काम करतो म्हणून। मला नाही वाटत हे लोक काम करत असतील, कारण का या लोकांवरती कुठला तरी राजकीय व्यक्तींचं दबावतंत्र आहे, असं माझा स्पष्ट आरोप आहे। आणि त्याचं एक कारण असं आहे, आता मी लिगली कनेक्शन घेऊन 5 वर्ष झाले। त्या 5 वर्षामध्ये जवळपास फक्त मला 6 महिने पाणी वापरायला मिळाले। त्याच्यानंतर जवळपास 4 वर्ष झालं आमच्या नळाला एक सुद्धा थेंब पाणी नाही। आता मला 8,268 रुपये एवढी बिल आलेलं आहे। मग मला प्रश्न असा करायचा महानगरपालिका एवढं बुक्कड झालेलं का, एवढं भिकार झालेलं का? तुमच्या पाणीच्या अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत का? पाणी न सोडता तुम्ही पैसे वसुली करण्याचे कार्यक्रम, तुम्ही एक कलमी कार्यक्रम हाती घेतलाय का? हे सरासर चुकीचं आहे। आज आम्ही अधिकाऱ्यांपाशी आलेलो, आमचं म्हणणं घेऊन वस्तीतल्या सर्व बायकांना घेऊन आजच्यापासून येत्या 4 दिवसामध्ये जर का पाण्याचा समस्या सुटला नाही तर हे सगळं समूह घेऊन आम्ही जाऊन जिल्हाधिकारी समोर TM मांडून बसणार आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।